तुम्हाला काय वाटतं? 1500 वर्षे म्हणजे किती काळ असतो? इतका काळ की ज्यात साम्राज्य उभी राहिली आणि मातीत मिसळली. इतका काळ की ज्यात नद्यांनी आपली पात्र बदलली. पण मुंबईच्या पोटात काँक्रीटच्या जंगलाखाली एक जागा अशी आहे, जिने हा 1500 वर्षाचा काळ आपल्या छातीवर झेलला आहे. अजंठा वेरूळच्या तोडीस तोड असणारं, पण दुर्दैवाने विस्मरणात गेलेलं. जेव्हा मुंबई मुंबई नव्हती, तेव्हापासून इथे एक महायुगी तपश्चर्याला बसले आहेत. हे फक्त दगड नाहीत, हे आहेत आपल्या पूर्वजांचे ठसे. आज महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर आपण अशा एका प्रवासाला निघणार आहोत, जिथे इतिहास आणि श्रद्धा यांचा संगम होतो. पण हा वारसा आता अखेरचा घटका मोजतोय का? नमस्कार श्री स्वामी समर्थ मंडळी. मी चंद्रकांत मिस्त्री आणि स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण दररोज ज्या मुंबईतून प्रवास करतो, ज्या मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावरून फिरतो, त्याच मुंबईच्या काळजात एक 1500 वर्ष जुनं रहस्य दडलंय. हे तुम्हाला माहित आहे का? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण एका अशा ऐतिहासिक ठिकाणी आलो आहोत, जे अजंठा आणि वेरूळच्या लेण्या इतकंच प्राचीन आहे, पण दुर्दैवाने आजही उपेक्षित आहे. हो, आज आपण उलगडणार आहोत जोगेश्वरी लेण्यांचा विस्मयकारक इतिहास. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इथली सर्वतोभद्र शैलीतील वास्तुकला आणि ह्या लेण्यांमधील गूढ गोष्टी. हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर आपल्या गौरवशाली वारशाचा एक प्रवास आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा भाग तुमच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला अंतर्मुख करायला लावेल. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला आपला इतिहास आणि संस्कृती आवडत असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रमंडळीपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर नक्की करा. चला तर मग सुरू करूया हा एक रोमांचक प्रवास. हर हर महादेव. मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोगेश्वरी रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर हे प्राचीन लेणं वसलं आहे. इतिहासकार सांगतात की या लेणीचं उत्खनन इसवी सन 6व्या शतकात झालं. पण या लेण्यांकडे बघितलं की एक गोष्ट प्रकाशाने जाणवते, ती म्हणजे इथली स्थापत्य शैली. ही लेणी वाकाटक आणि वाटाकोत्तर स्थापत्य शैलीने प्रभावित आहेत. काही संशोधकांच्या मते या लेण्यांच्या निर्मितीमागे मौर्य आणि कलचुरी त्रिकूट राजघराण्यांचा हात असावा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लेणीच्या रचनेचं साम्य थेट एलिफंटा लेणी क्रमांक 1 आणि वेरूळच्या प्रसिद्ध डुमर लेणी क्रमांक 31 आहे. म्हणजेच हा वारसा त्या जागतिक दर्जाच्या कारागिरीचा एक भाग आहे. या लेणीची व्याप्ती मोठी आहे. त्यात प्रामुख्याने अर्धमंडप, मुखमंडप आणि मध्यभागी असलेले गर्भगृह अशी रचना आहे. हे गर्भगृह सर्वतोभद्र पद्धतीचे आहे. ते चारी बाजूने खुलं असून भक्तांना सर्व दिशांनी ईश्वराकडे जाण्याचा मार्ग दाखवतं. या लेण्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा आकार. ही लेणी पश्चिममुखी आहेत. तुम्ही बघू शकता, हा जो लांबलचक मार्ग आहे
तो आपल्याला मुख्य गाभाऱ्याकडे घेऊन जातो. हे संपूर्ण बांधकाम बसाळ खडकातून कोरून काढलेलं आहे. हे खांब बघा, चौकोनी पाया आणि वरती नक्षीकाम. जरी आज हे काळाच्या ओघात हे झीज झाले असले तरी त्या काळात हे किती भव्य असतील याची कल्पना करा. या गुहेच्या गाभाऱ्यात एक विशेष वास्तुरचना लपलेली आहे, जी आपल्याला प्राचीन भारताच्या प्रगत इंजिनिअरिंगची आठवण करून देते. इथे असलेले जोगेश्वरी मातेचं मंदिर हे सर्वतोभद्र शैलीत बनलेले आहे. सर्वतोभद्र म्हणजे काय, तर चारी दिशांनी खुले असणारे मंदिर. याचा अर्थ असा की ईश्वराचे दरवाजे सर्वांसाठी सर्व दिशांनी खुले आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना आपण चंद्रशिळेवर पाय ठेवून आत येतो. इथे जोगेश्वरी मातेच्या प्राचीन स्वयंभू पाषाण पादुका आहेत, ज्या भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचे स्थान आहेत. या देवीच्या नावावरूनच या उपनगराचे नाव जोगेश्वरी पडले. ही देवी म्हणजे जोगेश्वरी माता, अनेकांची कुलदेवता आहे. या लेण्यांमधील मूर्तिकला थक्क करणारी आहे. जरी त्या आज भग्नावस्थेत असल्या तरी त्यातील बारकावे आजही स्पष्ट दिसतात. इथे आपल्याला पाहायला मिळतात भगवान शंकराचे अवतार लकुलिश, शिवपार्वतीच्या विवाहाचा प्रसंग दर्शवणारी कल्याण सुंदर मूर्ती, सारीपाट खेळण्यात मग्न असलेली नृत्यक्रीडारत शिवपार्वती, तांडव करणारे नटराज आणि कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करणारा रावणानुग्रह. यासोबतच आयुध पुरुष आणि महाकाय द्वारपाल आजही या लेण्याचे रक्षण करत उभे आहेत. पण परकीय आक्रमणे आणि काळाच्या ओघात ह्या मूर्ती भग्नावस्थेत आहेत. त्यांचे हात तुटलेले, चेहऱ्यावरचे भाव पुसलेत, पण तरी त्या दगडातून एक तेज जाणवतं. या भग्न मूर्ती आजही आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची साथ देत आहेत. गाभाऱ्यातून बाहेर पडताच समोर विघ्नहर्ता गणपतीचे स्थान आहे. रमणीय स्थापत्य शैलीत गणेशाचे स्थान नेहमीच अग्रक्रमी असतं. येथील गणपतीची मूर्ती ही प्राचीन कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी भाविक येथे नतमस्तक होतात.
पुढे गेल्यावर आपल्याला दर्शन होतं ते संकटमोचन हनुमान मंदिराचं. लेण्यांच्या या कप्प्यात कोरलेले हे एक मंदिर म्हणजे शक्तीचं प्रतीक आहे. येथील हनुमानाची मूर्ती अतिशय रेखीव असून तिच्या चेहऱ्यावरील भाव आजही स्पष्ट दिसतात. युगायुगांपासून हे बजरंगबली या लेण्याचं रक्षण करत उभे आहेत, अशी इथल्या भक्तांची श्रद्धा आहे. जोगेश्वरी लेण्यांचा आत्मा म्हणजे येथील प्राचीन शिवलिंग. या लेण्यात शिवलिंगाची स्थापना अत्यंत विचारपूर्वक करण्यात आली आहे. हे शिवलिंग केवळ पाषाण नाही, तर ते हजारो वर्षाच्या ऊर्जेचे केंद्र आहे. गाभाऱ्यातील मंद प्रकाशात जेव्हा तुम्ही या पिंडीसमोर नतमस्तक होता, तेव्हा तिथली शांतता तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. महाशिवरात्रीला जेव्हा येथे जलाभिषेक आणि मंत्रोच्चार होतात, तेव्हा या पाषाणातूनही चैतन्य वाहू लागतं, असं भक्तांना जाणवतं. आणि या लेण्यांमधील आणखी एक पवित्र कोपरा म्हणजे दत्त मंदिर. गुरुदेव दत्तांच्या वास्तव्याने या लेण्यांना एक आध्यात्मिक पूर्णत्व प्राप्त झाले आहे. तीनमुखी दत्तगुरूंची प्रतिमा सात्विकतेचा अनुभव देते. शिवलिंगाची वैराग्यावस्था आणि दत्तगुरूंची शांती यामुळे या लेणीत आल्यावर मनाला एक अनामिक समाधान मिळतं. खरं तर
हे केवळ मंदिर नाही, तर हा शिव, शक्ती, गणेश, हनुमान आणि दत्त या साऱ्यांचा एक अपूर्व संगम आहे. म्हणूनच या लेण्यांना केवळ ऐतिहासिक वास्तू न मानता ते एक जिवंत अध्यात्म केंद्र मानलं जातं. मित्रांनो, जोगेश्वरीची ही लेणी आपल्याला एक प्रश्न विचारते. 1500 वर्षे ऊन, वारा, पाऊस झेलून मी उभी आहे, पण आजच्या आधुनिक युगात मला श्वास घ्यायला जागा उरली आहे का? अजंठा आणि वेरूळ आपण जपले कारण ते शहरापासून दूर आहेत, पण जोगेश्वरी लेणी आपल्याच माणसाच्या गर्दीत गुदमरते. हा वारसा फक्त पुरातत्व खात्याचा नाही, तर तुमचा, माझा आणि आपल्या सर्वांचा आहे. या महाशिवरात्रीला जेव्हा तुम्ही येथे नतमस्तक व्हाल, तेव्हा फक्त स्वतःसाठी काही मागू नका. एक संकल्प करा की हा इतिहास, ही संस्कृती आपण पुढच्या पिढीसाठी जपू. कारण जर हे दगड बोलू शकले असते, तर त्याने आपल्याला आपली संस्कृती विसरल्याबद्दल जाब विचारला असता. या शिवरात्रीला चला या प्राचीन वारसाचे रक्षक बनूया. जोगेश्वरी मातेच्या चरणी आणि महादेवाच्या साक्षीने आपण इतिहासाचा हा दिवा असाच तेवत ठेवूया. मी चंद्रकांत मेस्त्री निरोप घेतो या वास्तूतून. पुन्हा भेटू एका नवीन इतिहासासह. हर हर महादेव. नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.